मंडळी, आपल्या दोन पोरांचा मृत्यू झाला. आता बाप म्हणून हे शक्य आहे का की लगेच 2 दिवसामध्ये तो बाप एका कार्यक्रमात जाऊन हसू शकतो? असं कोणता बाप करू शकतो का? आणि जर केलं तर समजून जा की ते मुलं त्या बापाची सख्खी मुलं नव्हती. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी तुम्हाला हे का सांगतोय? कारण का तर 22 तारखेला जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये एका इस्लामिक आतंकवाद्यांनी 27 हिंदू पर्यटकांचा दुर्दैवी बळी घेतला. आणि लगेच 24 तारखेला सर्व दुःखामध्ये असताना नरेंद्र मोदी हे बिहारला पोहोचले. प्रचार करताना मंचावरती बसून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत हसत होते. हे बघून मला धक्का लागला. मला प्रश्न पडला की ज्या देशामध्ये 27 हिंदू लोकांचा बळी गेला, आतंकवादी हल्ला झाला, त्या देशाचा पंतप्रधान 2 दिवसामध्ये असा कसा हसू शकतो? आणि म्हणूनच ही भावना तुम्हाला सांगण्यासाठी मी ही व्हिडिओ बनवत आहे. म्हणून मित्रांनो, ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडली असेल तर नक्की लाईक करा. आणि जर आतापर्यंत मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या. 22 तारखेला एक बातमी बाहेर येते की जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये इस्लामिक आतंकवाद्यांनी 27 हिंदू पर्यटकांचा धर्म विचारून बळी घेतला. ही बातमी बाहेर येते. नरेंद्र मोदी जे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरती असतात, रातोरात भारतामध्ये परततात. इथपर्यंत सर्व ठीक, काहीच वाईट नाही. रातोरात देशाचे गृहमंत्री श्रीनगरला पोहोचतात. मग बैठका सुरू होतात. मग काय, मग आर्मी चीफ हे गृहमंत्र्यांना भेटतात. मग डिफेन्स मिनिस्टर गृहमंत्र्यांना भेटतात. मग गृहमंत्री हे अमित शहाला नरेंद्र मोदी यांना भेटतात. ह्या बैठका सुरू असतात. पण अचानक 2 दिवसांनी नरेंद्र मोदी हे बिहारला पोहोचून हसतात. आता विचार करा, त्यांचे परिवार, ज्यांचे 27 लोक गेलीत, त्या 27 परिवारांना तो फोटो बघून काय वाटलं असेल की हे देशाचे पंतप्रधान 2 दिवसापूर्वी इस्लामिक आतंकवाद्यांनी आमच्या नातेवाईकांचा खून केला आणि 2 दिवसामध्येच हे देशाचे पंतप्रधान निवडणुकांसाठी हसतायत, मंचावरती बसून कॅमेरा समोर हसतायत. त्यांना काय वाटलं असेल याचा जरा विचार करा. म्हणून मला हा प्रश्न पडला की येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, बंगालची निवडणुका असो किंवा बिहारची निवडणूक असो, कदाचित निवडणुकीमध्ये आपल्याला फायदा व्हावा म्हणून बीजेपीने तर हे सर्व केलं नाहीये ना, असा मला प्रश्न पडतो. मित्रांनो, मला हा प्रश्न पडलाय, हा प्रश्न चुकीचा पडलाय का? कारण मला ही गोष्ट पटत नाहीये की 2 दिवसामध्ये देशाचा पंतप्रधान कसा हसू शकतो. इतका भयंकर हल्ला झाला असताना कसा हसू शकतो हे मला पटत नाहीये. तुम्हाला पटते तर मला पटवून द्या. आणि ह्यांनी काय केलं, 4-5 दिवस उलटून गेले. फक्त ह्यांनी एक मीटिंग घेतली. मीटिंग मध्ये निर्णय घेतला की सिंधू जल समझोता कॅन्सल केलाय. नंतर भारतामध्ये जेवढे पाकिस्तानचे नागरिक आहेत त्यांना ताबडतोब देश सोडून जायला सांगितलंय. नंतर ह्यांनी आपली जे हाय कमिशन आहे त्याच्यातील लोकसंख्या कमी केली. हे 3-4 निर्णय फक्त घेतले. पण हे 2 दिवसात हसणं हे तुम्हाला पटतंय का? आणि हे असं झालं असेल, हसत असतील तर नक्कीच काहीतरी काळं आहे असं मी व्हिडिओमध्ये बोलायला सुद्धा घाबरणार नाही. कारण कुणाच्या घरामध्ये कोण वारलं तर लगेच 2 दिवसामध्ये तो माणूस हसत नाही, हे मी तुम्हाला लिहून देतो. तर नरेंद्र मोदी का आणि कशामुळे हसले? बिहारचं इलेक्शन, तुम्ही तुमचं राजकारण करा, त्यामध्ये काहीच वांधा नाहीये, काहीच प्रश्न नाहीये. पण तुम्ही राजकारण करताना आधी बघा की काल परवा देशामध्ये काय घडलंय. तुम्हाला तुमचं राजकारण त्या मेलेल्या, बळी गेलेल्या माणसांपेक्षा जास्त प्रेमी आहे का? जास्त तुम्हाला जवळचं आहे का? तुम्ही 10 दिवस थांबा, 15 दिवस थांबा, तुम्ही तुमचं राजकारण चालूच ठेवाल, पण ऍटलिस्ट ज्या माणसांचा बळी गेलाय त्यांच्या कुटुंबाला तरी सांत्वना द्या. खोटी का होईना सांत्वना द्या. तर तुमचं भलतंच चालू आहे, 2 दिवसात तुम्ही हसताय, ते पण कॅमेरा समोर. आणि हे मला पटलं नाहीये, म्हणून मी ही व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हा जो हल्ला झालाय हा बीजेपीने केलाय का? बंगालची आणि बिहारची इलेक्शन लक्षात घेता लोकांचं मत मिळवण्यासाठी हा हल्ला घडवण्यात आलाय का? याच्यावर तुमचं मत मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आतापर्यंत जर मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, कारण जितकं सबस्क्राईब कराल तितका मोठा हा चॅनल होईल आणि जितका मोठा मित्राचा YouTube चॅनल होईल तितक्याच उत्कृष्ट व्हिडिओज मी तुम्हाला देऊ शकतो. त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या आणि मित्राच्या YouTube चॅनलला असाच सपोर्ट करत राहा. व्हिडिओ इथे संपवतो. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.